आणि इकडं हे जे हिचं जे ह्याला जे बांधायचं होतं ओढून ती ह्या झाडाला ओढून बांधायचं होतं मित्रांनो. परंतु हे झाड बारीक असल्यामुळं एकच फक्त केळी, हीच केळी फक्त त्या झाडाला ओढून बांधलेली. तर मित्रांनो, ह्याच केळीच्या प्लॉटमध्ये 6 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे. ते कशाप्रकारे नुकसान झालेलं आहे तेच आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे मित्रांनो. परंतु जे काय त्या दिवशी वारा आलं होतं, त्या वाऱ्यातून कशाप्रकारे नुकसान झाल्यानंतर ह्यांनी प्रत्येक केळीच्या बुडा म्हणजे ह्या केळीच्या झाडाला दुसऱ्या केळीच्या झाडाला कसं ओढून बांधलेलं आहे. जर तसं केलं तर मित्रांनो, जर आपली ही केळी असेल तर अशा प्रकारे करा, किंवा ज्या भागामध्ये त्या दिवशी वारं नव्हतं त्या भागामधले सुद्धा शेतकऱ्यांनी जपून वागा किंवा सावध राहा आणि अशा प्रकारे नियोजन करा. जर असं केलं तर चांगल्या प्रकारे आपली केळी वाचू शकेल मित्रांनो. तर ह्याच केळीच्या प्लॉटच्या मालकाचं म्हणजे म्हणणं आहे की 6 लाख रुपयाचं नुकसान. आता किती जरी केळी सांभाळले तर जे काय पडायच्या अगोदर जे काय आपला घड पडणार होता किंवा त्याची साईज होणार होती किंवा घडाची वाढ होणार होती ती चांगल्या प्रकारे झाली असती जर पडायच्या अगोदर. परंतु आता पडल्यामुळं चांगल्या प्रकारे त्याची वाढ पण होणार नाही आणि साईज पण चांगल्या प्रकारे होणार नाही असं शेतकऱ्याच्या म्हणण्यातून येते मित्रांनो. कारण की बरीचशी केळी अशी जाग्यावरून पिचकून पडलेली आहे. तर तुम्हाला जातो आता कुठली केळी पिचकून पडलेली आहे, व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो. तर हे बघू शकता आपण, ही केळी जी आपण बघू शकतो म्हणजे अशा प्रत्येकच केळी झालेले आहेत मित्रांनो. भरपूर केळी असे झालेले आहेत. त्या काही प्रमाणात थोडासा थोपो असल्यामुळे ह्या साईडने थोडासा झाडाचा जो थोपो असल्यामुळं जास्त प्रमाणात नुकसान झालं नाही. परंतु एक म्हणण्यातून त्यांचा उद्देश होतो की 6 लाख रुपयाचं, कारण की जवळपास केळीचा विचार केला तर 2 एकर केळी आहे मित्रांनो. तर हो का, ही बघा, ही जी केळी नुकतीच वेली होती आणि हिचा घड पण बघू शकता आपण अशा प्रकारे. म्हणजे आणि कवळाचं आहे घड, भरपूर प्रमाणात कवळा आहे आणि ह्याची वाढ भरपूर होणार होती. कारण की आत्तापर्यंत फक्त 1 2 3 4 5 फणीवरच हा घड आहे. आणि कशा प्रकारे इथून पिचकून पडलेली केळी हो का, इथून पिचकून पडलेली आहे मित्रांनो केळी. तर आता हिला जे काय ही केळीला काय बांधता आलं ना मित्रांनो, त्याच्यामुळे ह्या केळीला जे काय दिलेलं आहे ही कैची दिलेली आहे. त्याचबरोबर आपण इकडं सुद्धा बघू शकतो मित्रांनो, प्रत्येक केळी अशी पिचकून पडलेली आहे. त्याचबरोबर आता हो का, इकडून ह्या साईडने तर भरपूर म्हणजे झाड ह्याला बांधायला चान्स राहिलेला नाही. बांधलं पण होतं परंतु हे काय राहिलं नाही मित्रांनो. हो का, ह्याला हे बांधलं पण होतं ओढून पलीकडल्या झाडाचं, परंतु हे काय राहिलं नाही, ह्याने काय दम काढलं नाही. झाडं हाय असं पडलेलं आहे. हे केळी पण मित्रांनो चांगल्या प्रकारे हे जी आता घड पलीकडे दिसतं याचा म्हणजे वेली नाही आणि पण वेळच्या म्हणजे वेळच्या गतीला आलेली मित्रांनो, घड बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे ही केळीसुद्धा. भरपूर प्रमाणात मित्रांनो नुकसान झालेलं आहे. हे सुद्धा आपण बघू शकतो कशा प्रकारे पूर्ण झाड पडलं होतं. इथं पूर्ण झाड जमिनीतूनच पडलं होतं. त्याला झाडाला इकडं बोजा झेपणार नाही झाडाला, म्हणून ह्या झाडाचा सुद्धा अशाच प्रकारे कैची देऊन बांधलेलं आहे मित्रांनो. आता तुम्हाला मी पलीकडल्या साईड जातो, पलीकडल्या साईडला तर भरपूर प्रमाणात नुकसान झालेले आहे. कशा प्रकारे नुकसान झालेले त्याचं आपण बघू मित्रांनो. तर चला पुढं. हे जी केळी बघू शकते आपण, प्रत्येक झाड पडलं होतं मित्रांनो किंवा कललं होतं. तर प्रत्येक झाडाला ओढून बांधलं आहे आपण आणि उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. चांगल्या प्रकारे उभाही झालेला आहे, सेटलही झालेला आहे मित्रांनो. जो काय पडायच्या अगोदर घड पडला होता त्याची आपण बघू शकताय लांबी पण असा घड पण मोठा पडलेला आहे. परंतु जे काय लहान अवस्थेत असताना पडलेला मित्रांनो त्याची आता काय लांबी वाढणार ना. आता फुगलं तर हे नशिबावर सोडता येणार आहे मित्रांनो. परंतु त्याची काही आता वाढ पहिल्यासारखी होणार नाही. तर आता भरपूर प्रमाणात असं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे मित्रांनो. त्या दिवशी चक्रीवादळ म्हणजे जबरदस्त असं वादळ होतं. तरी तसा विचार केला तर ह्या ज्या भागामध्ये वाऱ्याचं प्रमाण कमी होतं, नशिबाने चांगल्या प्रकारे देवाने साथ दिली आणि वाऱ्याचं प्रमाण कमी होतं, त्यामुळं जास्त नुकसान काय असं झालं नाही. परंतु मित्रांनो, केळीचं झाड असं आहे की थोडं जरी पडलं तरीसुद्धा भरपूर नुकसान करून जात असतं. त्याच्यामुळं आता जरी काही केळी जी पडलेली आहे किंवा आता जर ही केळी उभा झाली नसते तर 6 लाख रुपयाचं नुकसान असं शेतकऱ्यांच्या म्हणण्यातून येत होतं मित्रांनो. काही भागामध्ये पण नुकसान असं झालेलं आहे, एकदम जर वारं आलं तर अशा प्रकारे नुकसान झालेलं आहे. भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे. वारं कमी असल्यामुळे त्यातली त्यात थोडंफार बचावले मित्रांनो. शेतकऱ्याचं नशीब चांगलं, केळीचं झाड उभा राहिलं किंवा पूर्ण अवस्थेमध्ये चांगलं सेटल झालेलं आहे मित्रांनो. जर का हे झाड उभं राहिलं नसतं, जर केळी अशी म्हणजे जे काय जमिनीतून होती ती खाली पडली होती
उभा केला, ओल्यामध्ये ओली जमीन असताना उभा केली त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे उभा राहिली. परंतु जर का मित्रांनो प्रत्येक केळी जर अशी मोडून जर पडली असती तर मित्रांनो एकदम बेकारी झाली असती, कारण की झाड उभा पण राहिलं नसतं आणि जे काही अशा प्रकारे केळी लागलेली ह्याला ही गड पण हाताला आला नसता. त्याच्यामुळं मित्रांनो एक नशीब पण आपल्याला म्हणता येईल, केळी पडून द्या, परंतु बुडक्या सकट खाली गेली. जर बुडक्या सकट खाली गेली नसती, मधून पिचकून पडली असती तर भरपूर प्रमाणात नुकसान झालं असतं आणि केळीला उभा पण करता आलं नसतं. परंतु जर का मधून पिचकून पडली असती किंवा गडच त्याचा गडापासून खाली आली असती तर जास्त प्रमाणात नुकसान झालं असतं मित्रांनो. असं नुकसान कुणाचंही होऊ नये. तर मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल आपल्या सबस्क्राईब करा. पुढल्या व्हिडिओमध्ये भेटू आपण. धन्यवाद.